व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी महानगरपालिकेने कृष्णा पाणी योजनेची बंद असलेली पाईपलाईन काढून घ्यावी। शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे। कुरुंदवाड शिरडोन दरम्यानच्या पंचगंगा नदीपात्रातील बंद अवस्थेत असणारी इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेची पाईपलाईन काढून घ्यावी यासाठी इशारा दिला होता। येत्या 15 दिवसात पाईपलाईन काढून घेऊ असं आश्वासन इचलकरंजीचे उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनी लेखी आश्वासन दिलं आहे। आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास कुरुंदवाड हद्दीतील इचलकरंजी पाणी योजनेच्या जॅकवेलमधून पाणीपुरवठा बंद करून टाळे ठोकू असा इशारा शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी दिला आहे। दरम्यान जिल्हा प्रमुख उगळे यांनी दयानंद मालवेकर, बाबासाहेब सावगावेसह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त ठेंगल यांची भेट घेऊन निवेदन दिलं। इचलकरंजी नगर परिषदच्या कार्यकाळात कृष्णा नदीतून थेट पाईपलाईन योजना करण्यात आली। कुरुंदवाड शिरडोन पुलाजवळ पंचगंगा नदीपात्राच्या खडकावरून नेण्यात आली होती। प्रत्येक वर्षी हिवाळ्यात जलपर्णीचा उगम होऊन ती उन्हाळ्यात 4 महिने या पाईपलाईनला तुंबून तेरवाड बंधाऱ्यापर्यंत जलपर्णीचं मैदान तयार होतं। या जलपर्णीची जाळी तयार होऊन पावसाळ्यात पंचगंगेला आलेल्या पुराच्या पाण्यातही सदरची जलपर्णी पाण्याबरोबर लगतच्या शेतीमध्ये पसरते आणि ती प्रवाहित न होता शेतात विसावते। यामुळे ऊस पिकाचं, वैरण पिकाचं नुकसान होतं। शिवाय अनेकांच्या शेतीपंपाच्या मोटारी खराब झाल्या आहेत। प्रत्येक वर्षी ही परिक्रमा सुरू असते, म्हणून 8 दिवसापूर्वी इचलकरंजी महापालिकेला पाईपलाईन काढून घेण्यासाठी शिवसेना उबाटाने इशारा दिला होता। मंगळवारी शिष्टमंडळाने भेट घेतली असता 15 दिवसात पाईपलाईन काढून घेण्याचं लेखी आश्वासन दिलं आहे। त्यानुसार कार्यवाही न झाल्यास जॅकवेल टाळेठोक आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळी सुहास पासोबा, प्रकाश सुतार, विष्णुपंत माळी, विजय मोगणे, संजय चव्हाण, मिलिंद गोरे, अथर्व माने, सागर लोहार, स्वप्नील चव्हाण, रोहित जाधव, आनंद गावडे आदी उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली। आज इचलकरंजी महानगरपालिकेला शिरडोन पुलाजवळील जी पाईपलाईन इचलकरंजी पाणी पुरवठ्यासाठी आली आहे ती जवळजवळ 2 वर्ष बंद अवस्थेत आहे आणि त्या पाईपमुळं जलपर्णी साठून तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे। त्यामुळं आज पाणीपुरवठा विभागाला आणि महापालिकेला आम्ही 7 दिवसाचं निवेदन दिलं होतं की 7 दिवसात ती पाईप काढून घ्या, नाहीतर आम्ही इचलकरंजी पाणीपुरवठ्याचं टाळे ठोकणार आणि पाणीपुरवठा बंद करणार। त्या निवेदनाला उत्तर म्हणून उपायुक्त ठेंगल यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे की 15 दिवसाची नळ त्या जागेवरून काढून तुम्हाला पाणी सुरळीतपणे सुरू करून देतो व याच्यापुढं कोणत्याही महानगरपालिकेच्या माध्यमातून गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे। आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी 15 दिवसात काढून घ्यावं, नाहीतर पुन्हा आम्ही त्यांचा महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करणार।